पहिल्यांदा मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील आणि सर्व पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. मला बीड जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामधून लोकसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे मी पक्षाचे आणि आदरणीय साहेबांचे आभार मानतो. आणि बीड जिल्ह्याच्या जनतेचा स्वाभिमान आणि सन्मान राखण्यासाठी मी बीड जिल्ह्यामध्ये आता आज पदार्पण झालं, तिचं जागोजागी स्वागत होतं आहे. हे आपण सगळेजण बघताय. याचाच अर्थ असा आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेला मला खासदार करायचे आहे. बीड जिल्ह्याच्या जनतेने ठरवलेलं. यावेळेला थेट आता पंकजा मुंडे आहेत, कसं आव्हान वाटतं? नाही, याला आव्हान म्हणायची काही गरजच नाही आहे. आव्हान याचा अर्थ आव्हान कोणाला असतं की आव्हान आपण आव्हानाचा विषय कुठं करा. यांना आव्हानात्मक काम जर असेल समोरच्या उमेदवाराचं त्याचं आव्हान वाटतं. मला याचं काही आव्हान वाटत नाही. तुझं म्हणजे 10 वर्ष खासदार होतात, कसं काम होतं, तुम्ही समाधानी आहात त्या कामाने? मी तर समाधानी नाहीच नाही, पण बीड जिल्ह्यातली कुणीही जनता समाधानी नाही आहे. बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक जनतेला ह्या खासदारांचा बदल हवा आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेला नवीन खासदार हवा आहे. मागच्या वेळेस सुद्धा जनतेने एवढं मतं दिले, 5,09,000 मतं जवळपास मला या बीड जिल्ह्यातल्या जनतेने दिले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठीच मी निवडणूक लढत आहे. गेल्या वेळेला धनंजय मुंडे तुमच्यासोबत होते, यंदा मात्र ते त्यांच्या बहिणीसोबत आहेत. आता ते त्यांच्यासोबत कुणासोबत आहे ते मला सांगता येणार नाही. आता त्यांच्या बहिणीसोबत आहेत का त्यांच्यासोबत आहेत का काय ते त्यांचा विषय आहे. पण मी मात्र बीड जिल्ह्यातल्या जनतेशी एकनिष्ठ आहे आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेचा स्वाभिमान राखण्यासाठी बीड जिल्ह्यातली जनता माझ्यासोबत आहे. एवढं मात्र मी आपल्याला सांगितलं. खरं तर बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं एक चित्र बघायला मिळतं, तर त्याचा किती परिणाम होतो? नाही, असं काही नाही आहे. बीड जिल्हा हा सगळा सुसंस्कृत जिल्हा आहे आणि बीड जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा आहे. बीड जिल्हा कुठल्या जातीपातीवर करणारा जिल्हा नाही आहे. बीड जिल्हा सर्व धर्म समभावानं चालणारा जिल्हा आहे. कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक बघायला मिळते तुम्हाला आणि कसं आव्हान वाटतं तुम्हाला? बीड जिल्ह्याचा विकास, बीड जिल्ह्याचा जो विकास मागील 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये काहीही झालेला नाही आहे. 15 वर्षापासून सलग BJPचा खासदार इथं बीड जिल्ह्याला आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास करणे हे आमच्या पक्षाचं किंवा आमचं ध्येय धोरण असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये वसाहत आली पाहिजे, MIDC आली पाहिजे. खासदारांनी मागच्या काळामध्ये काही एकही कुठलं केंद्राची योजना आपल्या बीड जिल्ह्यात आणलेली नाही किंवा केंद्राचा कुठलाही निधी खिचून आपल्या जिल्ह्यात आणलेला नाही. रेल्वेचं एवढं मोठं जी बोगी तयार करायचं कारखाना होता तो लातूरला नेला त्यावेळेस त्या खासदारांनी. त्याच्यामुळे इथं कुठलीही गोष्ट नाही. रेल्वे आमच्या जन्मापासून म्हणतोय ते रेल्वे विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस अर्धा हिस्सा महाराष्ट्र शासनाने द्यायचं कबूल केलं. त्याच्यानंतर ही रेल्वे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रात असताना त्यांनी मंजुरी दिली. तिथून जी आज चालू आहे ती आता ह्या 15 वर्षात त्यांनी खासदार असताना कधीही तिथं काही केलं नाही. आणखी फक्त आष्टीपर्यंत रेल्वे आली असं म्हणलं जाते. प्रत्यक्षात त्याचाही काही पट्ट्याबोळ आहे. कारण जर त्याची कनेक्टिव्हिटी परळीहून नाही झाली तर त्या आष्टीला कोण जाणार आहे? आष्टीहून नगरला जायला कोणी मोकळा नाही, कारण पायी जायला लोकांना ती कनेक्टिव्हिटी नगरला. विजयाची किती खात्री वाटते तुम्हाला? 100% विजयाची खात्री वाटते. मलाच नाही, बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला खात्री वाटते आणि आपल्यालाही वाटते. पण आता आपल्याला फक्त मोठा उमेदवार असं का वाटते मला माहित नाही. आता आमचा जन्म गरिबाच्या घरी झाला ही की आमची चूक आहे? त्याच्यामुळे माझी गोरगरीब जनता हीच माझे राजकीय आई वडील आहेत. त्याच्यामुळे गोरगरीब जनतेच्या जीवावर मी ही निवडणूक लढणार आहे. तर नक्कीच विजयाची 100% खात्री असल्याचं बजरंग सोनवणेने विश्वास व्यक्त केलेला आहे. तेव्हा आता येणाऱ्या काळात आता या बीड जिल्ह्याची निवडणूक जी आहे ती आता रंगतदार ठरणार आहे.